मंडळी नमस्कार, मी योगेश गारडे. मंडळी आज जवळपास 9 म्हशी आपल्या गोठ्यावरती दुभत्या झालेल्या आहेत आणि आपला जो रेडा आहे त्या रेड्याच्या सहाय्यानं आपण काय केलं होतं, आपल्या पूर्णच्या 9च्या 9 म्हशी मित्रांनो ह्या एकाच महिन्यामध्ये लावल्या होत्या. आणि आज कंडिशन अशी आहे की एकाच महिन्यामध्ये आता शेवटचा आता या हप्ता चालू आहे आणि आता ही शेवटची म्हैस आहे ज्या म्हशीनं आता आपल्या एका रेड्याला जन्म दिलेला आहे. तर मंडळी एका शेतकऱ्याचं या दूध व्यवसायामध्ये सर्वात मोठं जर यश आपलं कुठलं म्हणता येईल तर त्या म्हशीचा जो जहार आहे तो जहार पडणं. तर हे मंडळी शक्य कसं झालं? मंडळी आम्ही हे जहार पडण्यासाठी काय केलं, एक अर्धा किलो साखर आणि अर्धा किलो गूळ घेतला. हे 1 लिटर पाण्यामध्ये हे गरम पाणी केलं आणि ह्या म्हशीला पाजलं आणि त्यानंतर मित्रांनो 1-2 घंट्यामध्येच हा जहार जो आहे तो खाली पडलेला आहे. मित्रांनो आपल्या म्हशीच्या गाभण काळामध्ये आपण जर या म्हशीची योग्य काळजी घेतली तर ते 100% त्याचे रिझल्ट आपल्याला चांगल्या प्रकारे मिळणार. कारण मित्रांनो या गाभण काळामध्ये मिनरल मिक्सचर असेल, सुका चारा असेल, हिरवा चारा असेल, हे सातत्याने आपण जर सुरू ठेवलं आणि योग्य काळजी घेतल्यामुळेच आपल्याला मित्रांनो या ठिकाणी हा रिझल्ट मिळालेला आहे. कारण मित्रांनो लक्षात घ्या, आता काय होणार, कारण या म्हशीचं गर्भाशय जे आहे ते पूर्वपदावर येणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे या म्हशीचा मास जो आहे तो नियमित चालू होणार. आता काय करणार मी, आता 15 दिवसानंतर मी फक्त या म्हशीचा गर्भाशय चेक करून घेणार. औषध सोडायची जर गरज वाटली तर त्या ठिकाणी औषध सोडणार नाही. कारण आलेल्या पहिल्या माजावरतीच मित्रांनो आपण ही जी म्हैस आहे ती गाभण करण्याचा प्रयत्न करणार आणि वर्षाला 2,500 ते 3,000 लिटर दूध देण्याचा जे मानस आहे तो डोक्यामध्ये ठेवून मित्रांनो आपण या क्षेत्रामध्ये काम करणार आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी मित्रांनो माझं यूट्यूब चॅनल नक्की फॉलो करा, त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.